गर्भसंस्कार का केले पाहिजेत? हा माझा दुसरा प्रश्न. गर्भसंस्कार करण्याचं बेसिक रिझन, गर्भसंस्कारमुळं त्याचा इफेक्ट 4 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. नंबर 1, गर्भवती मातेची ती प्रेग्नन्सी जर्नी आहे, टिल डिलिव्हरीपर्यंतचा प्रवास आहे, हा सुखमय होतो, तो उत्साही होतो, आनंदी होतो. नंबर 2, डिलिव्हरीची प्रोसेस ही आणि सुखकारक होते, कारण डिलिव्हरीची प्रोसेस म्हटल्यानंतर जे आपल्याला भीती वाटते ते राहत नाही. नंबर 3, डिलिव्हरी नंतर जे पोस्टमॉर्टम केअर असतं, आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याला सुतिका परिचार आहे म्हटलं. अलीकडे पोस्टमॉर्टम डिप्रेशन, एन्झायटी खूप सारे आपल्याला केसेस बघायला मिळतात, हे त्यांच्या लाईफमध्ये येणार नाही. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, त्या बाळाच्या लाईफवरती एक जबरदस्त इम्पॅक्ट येतो. आणि 4 ठिकाणी आपल्याला त्याचे पॉवरफुल परिणाम मिळतात शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आणि म्हणून गर्भसंस्कार केले पाहिजेत. दुसरं रिझन आहे की त्या बाळाच्या बाबतीत हा पिरियड आयुष्यात परत कधीच येत नाही, तो इरिव्हर्सिबल आहे. बरोबर. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपण इकडच्या तिकडे परत किती वेळाही करू शकतो, पण त्या बाळाच्या बाबतीतला हा 9 महिन्याचा प्रवास त्या बाळासोबत परत कधीच येत नाही.